आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आजी हा आजी बोल। नक्षत्रासारखा नातू आहे माझा समोर आणि तुम्हाला त्याच्यासाठी एक मुलगी शोधता येत नाही? अरे मित्र आहात का कोण आहात तुम्ही? तुम्हाला नाही असं वाटत की आपल्या मित्रांनी लग्न करून सुखी व्हावं असं? हो वाटतं ना। मग ते नुसतं वाटणं काय कोणाच्या बोडक्यावर थापायचंय का? तो नाही तर तुम्ही तरी मनावर घ्या रे। त्याचं लग्न ना आता तुमची जबाबदारी आहे। अरे भेटलेली पहिलीच मुलगी त्याला आवडेल असं नाही ना, वेळ लागतो। हो बरोबर आहे तुझं आजी, तुझं सगळं पटतंय मला। तुझा विश्वास नाही बसणार, मी रोज त्याच्याशी बोलते या विषयावर। लग्न कर, मुलगी बघ, मी भेटवते, पण तो ना विषय काढला की पळून जातो ग, काय करणार? अरे मग धरून ठेवा त्याला, कंपल्शन करा, डोक्यावर बसा त्याच्या, ब्लॅकमेल करा, काही करा, पण तो तयार होईपर्यंत आपण त्याच्याशी असं बोलत राहायचं, कळलं? हो कळलं। आणि त्याचं लग्न ठरलं नाही ना तर तर आपली ही फ्रेंडशिप संपली असं समज। हॅलो आता नाही झालं माझं लग्न तर बाबा तुम्ही ह्याला काय असाच ठेवणार आहात का बिन लग्नाचा? ओ राहीन, ए तू गप्पा बसा। ए ताई तू गप्प बस। मी तुझ्याशी बोलत नाही आणि तू मध्ये मध्ये बोलू नकोस, मी फटकावून काढीन तुला। फटका? बाबा एक गोष्ट ना आपल्यात क्लिअर असू दे, माझं लग्न आणि तुझं लग्न याचा एकमेकांशी संबंध नाही। बाबा मला त्याचं नुकसान होऊ द्यायचं नाहीये। माझं काही नुकसान होणार नाही तू यार। गप्पा बस, लहान आहेस तुम्ही, तुझ्याशी बोलते ना। बाबा सांगा अरे काय? एक मिनिट, तू मला तुम्ही दोघंही माझा ऐकाल का? नंदू, अगं त्याचं लग्न व्हायलाच हवंय, पण त्याआधी तुझं लग्न व्हावं असं मला वाटतं। नंदू, तू मला कन्यादानाचं पुण्य मिळू देणार नाहीयेस का? अगं मुलीचं लग्न व्हावं हे बापाचं स्वप्न असतं। बाबा सुश आहे। अगं ते प्रकरणच वेगळं आहे। तिच्याकडून मला कसलीही अपेक्षा नाही, पण तुझ्याकडून आहे। बाबा ऐका ना, मी काय म्हणते, प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं, त्या नशिबाचा वेग वेगळा असतो, वेळ वेगळी असते। मग आपण माझ्या नशिबाचा फटका त्या पोराला का देतोय? इतकी छान मुलगी आहे त्याच्या आयुष्यात, करूया ना त्याचं लग्न आपण। नाही या ताई, मुळात मला तुझा एकटेपणाच पटत नाही। अरे मी लग्न करणार आणि तू एकटी राहणार, असं काहीही होणार नाहीये। बाळा, अगं म्हातारपणी मला तुझी चिंता लागून राहणार, निदान माझ्या मनशांतीचा तरी विचार कर, माझ्यासाठी तरी लग्न कर। करते। आपल्या दाराबाहेर ना असंख्य मुलांची लाईन लागलेली आहे, त्यातला एक मुलगा आपण चूज करूया आणि पटकन लग्न करून टाकूया, इतकं सोपं आहे। कळतंय का तुम्हाला? बाबा कुणी मुलगा नाहीये। आहे एक मुलगा, तू आधी त्याला भेट आणि मग ठरव लग्न करायचंय की नाही ते। म्हणजे तुम्ही दोघांनी मुलगा शोधलायत का माझ्यासाठी? हो, आणि शेवटी ती रोज जॅकची आठवण म्हणून महागातला हार पाण्यात टाकते रे। किती छान सिनेमा होता ना टायटॅनिक, अजरामर प्रेम कथा। झालं, संपली ती तेलाची वाटी। तुला माहिती पिंट्या, त्या सिनेमातला तो जॅक ना अगदी तुझ्यासारखा दिसतो। आजी, एक तर हे इंग्लिश पिक्चर बघणं आता बंद कर, आणि पिंट्या काय हात मारतेस तुम्हाला सगळ्यांसमोर? हा, त्या आदिराला मी इतकं ओरडलो, समजावून सांगितलं, त्या बावटला काही कळत नाही, पण तू तरी ऐक। अरे चिडतोस काय रे? म्हणतो तुझ्या डोक्याला मी असं तेल लावून देते, सतत गरम असतं तुझं डोकं। काही गरज नाही, मी लहान नाहीये का आता? अरे माझ्या एवढा मोठा तर नाहीयेस ना, मग लहान असायस तू। माझं लग्न होऊ नाही शकणार रे, आपण तुझं होऊ शकेल ना? अरे लग्नावरती कुठून आली आता तुझी गाडी? मी लग्न करणार नाहीये। का नाही? अरे कोण करणार आहे माझ्याशी लग्न? आणि या सगळ्या लव्ह स्टोरी आहेत ना, या सगळ्या सिनेमात बऱ्या असतात, खऱ्या आयुष्यात असं काही घडत नाही। अरे तू मुलीला भेटायला तयार हो, मग भेटेल तुला। मी कुठल्याही मुलीला, मी कुठल्याही मुलीला भेटणार नाही, तू उगाच मला हट्ट करू नकोस। माझ्यासाठी एकही गोष्ट करू नकोस तू। आज एक तू काय करणार आहेस का?
पण तुला माझ्या सुखासाठी एक छोटीशी गोष्ट करता येत नाहीये. जाऊ दे. लग्न ही छोटीशी गोष्ट आहे आजी. अरे पण मुलीला भेटायला जाणे छोटीच गोष्ट आहे ना. ए आजी, 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 इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. अगं रडतेस काय? रडणं आधी बंद कर. बरं बाई, भेटतो मी त्या मुलीला. बस आता रडू नको. नक्की. हो भेटेन, पण पुढे काय होईल याची गॅरंटी नाही. पण मी लवकर सांगते ना. एक मिनिट, एक मिनिट. हॅलो निकिता, अगं तू वेळ आणि जागा लवकर ठरव. तो तयार आहे. हो. ए आजी, हॅलो. निकिताचा काय संबंध आहे? का ती पण यात सामील आहे? आणि आनंदी बोलवतायत ते मुलीला. तू वेळ आणि जागा तुला पटकन कळू देईल ते. म्हणजे तुम्ही मुलगी बघितलीत? मग मॉम काय करतेस? अगं ते दागिने कपाटात वगैरे ठेवू नकोस हं. समरदादाच्या लग्नासाठी प्रयत्न करते आजी, त्यामुळे तुला लागू शकतात. इतक्या वर्षात त्याचं लग्न नाही जमलं, आता काय जमणार आहे? आणि तुझ्या समरदादाचं वय काय माहितीये का तुला? 45. समरदादाकडे आणि त्याच्या पैशाकडे बघता आत्ताही लग्न होईल त्याचं. विषयतली मुलगी सुद्धा लग्न करेल त्याच्याशी. तुला माहितीये तुझ्या समरदादाचं आजपर्यंत लग्न का नाही झालं? कारण मी ते होऊ दिलं नाही. त्याच्या लग्नाचा विषय निघाला ना की मी त्याच्या वाढदिवसाला झालेल्या ऍक्सिडेंटचा विषय काढते. त्याच्या बायकोबद्दल कोणी बोललं ना की मी तुझ्या वडिलांच्या जाण्याबद्दल विषय काढते. तो त्याच्या सुखी संसाराची स्वप्न बघायला लागला ना की मी माझ्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराची त्याला आठवण करून देते. त्या बिचाऱ्याला त्याच्या एकटेपणाची जाणीव झाली ना की मी त्याला तुमच्या जबाबदारीची जाणीव करून देते. खूप अपराधी वाटतं बिचाऱ्याला. काहीही झालं तरी समरचं लग्न होता कामा नये. कारण त्याचं लग्न झालं ना तरी ही सगळी प्रॉपर्टी, सगळा पैसा त्याच्या पुढच्या पिढीच्या नावावर होईल. आणि मग तुमच्या हातात काय येणार? झोळी. राजवाड्यांची सगळी मालमत्ता माझ्याच मुलांना मिळायला हवी. आणि त्यासाठी मी काहीही करेन, अगदी काहीही. आणि समोरचं लग्न होऊ न देणं ही तर अगदी छोटी गोष्ट आहे. सुटता सुटेना वीण तो घातली तुटेना वीण दो घातली तुटेना वीण दो घातली तुटेना. वीण दो घातली तुटेना.